जुन्नर तालुक्यातील प्रहार रुग्णसेवक राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण, अरुण शेरकर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका तहसीलदार सुनील शेळके यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं। यामध्ये जुन्नर तालुक्यातील दिव्यांग, विधवा, निराधार, परित्यक्त्या, अनाथ लोकांना संजय गांधी अनुदान व श्रावणबाळ अनुदान मागील 6 ते 7 महिन्यांपासून मिळालं नाही। शासनाने दिव्यांग लोकांना संजय गांधी अनुदान 1500 रुपयावरून वाढ करून 2500 रुपये अनुदान केलेलं आहे। त्यामध्ये अनेक लोकांना 1500 रुपये जमा होतात, काही लोकांना 2500 रुपये जमा होतात। अनेक वेळा संजय गांधी कार्यालयात कागदपत्रे पूर्तता केली तरी पण काही लोकांना अनुदान वाढ भेटली नाही। तसेच बोगस दिव्यांगांची ऑनलाईन प्रमाणपत्र तपासणी कॅम्पचे आयोजन करून बोगस दिव्यांगांचा शासकीय लाभ बंद करून गुन्हा दाखल करण्यात यावा। तालुका स्तरावर दिव्यांग भवन स्थापन करण्यात यावं। दिव्यांग लोकांना घरपट्टीत कुटुंब प्रमुखाची अट न लावता 50% सूट देण्यात यावी। तालुका स्तरावर दिव्यांग समिती स्थापन करावी। आधार कार्ड दुरुस्ती कॅम्पचे आयोजन करणं। तालुका स्तरावर दिव्यांग लोकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी राहुटीचा कार्यक्रम आयोजित करून लाभ द्यावा, अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी तहसीलदार सुनील शेळके यांनी दिव्यांग लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिला। शासनाच्या योजनांचं आयोजन लवकरच करण्यात येईल असं आश्वासन नायब तहसीलदार गवारी साहेब, रोहिदास सुपे, अरुण शेरकर, अध्यक्ष नसीफा इनामदार, महिला अध्यक्षा रजनी शहा, उपाध्यक्षा नंदाताई खोमणे, कायदेशीर सल्लागार राहुल मुसळे, सुनील जंगम, हरी नायकोडी, विजय शेळके, हनुमंत थोरवे, महेंद्र फापाळे, मनसे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र शिंदे, सौरभ मातेले, लक्ष्मी राऊत, बाळासाहेब अभंग, रोहित अभंग, दिलीप शिंदे, महेश साबळे दिव्यांग बांधव उपस्थित होते। यावेळी रोहिदास सुपे, नायब तहसीलदार यांनी जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांनी आपली कागदपत्रे, आधार कार्ड, ऑनलाईन प्रमाणपत्र, UDID, युनिक कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर संजय गांधी कार्यालयात जमा करावी। तसेच ज्या दिव्यांग लोकांनी कागदपत्रे जमा केली आहे त्यांनी डबल कागदपत्रे जमा करू नये। तसेच दिव्यांग लोकांना येता येणार नाही अशा लोकांनी आपल्या घरातील व्यक्तीकडे ओरिजिनल व झेरॉक्स प्रती लवकरात लवकर पाठवून द्यावी असं आश्वासन देण्यात आले। बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक, आज 24 तास, जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।